In this session, we will continue our study of South Indian dynasties, and in the line of study, we will study two dynasties today. The first is Vishnukundan dynasty. The second dynasty, important dynasty we will be studying today, which is called Kalabhra dynasty. So let us see Vishnukundan dynasty. It is also called as Vishnukundina dynasty. The Vishnukundinas were Vaishnavite rulers, that is worshipper of Vishnu, of Eastern Deccan. In last session we had seen Kadambas. They were Kadambas and Western Gangas. They were ruling the Western Deccan. These Vishnukundins were ruling Eastern Deccan, eastern coast of South India, who consolidated Andhra and Telangana region, modern day Andhra and Telangana region. Andhra, Telangana region, politically and culturally. Okay, and they consolidated this region between timeline of two dynasties or two empires, that is decline of Ikshvakus of Andhra we had seen. तर ह्यांचा डिक्लाइन आणि राइज ऑफ ईस्टर्न चालुक्यन्स in the 6th 7th century आणि अप टू 5th century डिक्लाइन ऑफ इक्ष्वाकूज. ह्यांच्यामधला जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये दिस विष्णुकुंडन डिनास्टी culturally and politically united this region. Okay, so from primarily they were ruling over Andhra and Telangana. Obviously, they included some part of Karnataka, some part of northern Tamil Nadu also, but their core area was Andhra Pradesh, Telangana. Okay, so their core region was Andhra Pradesh, Telangana, parts of Odisha also, and northern Tamil Nadu. The capital of Vishnukundins is Indrapalangara. Indrapalnagara. This is identified as modern Vijayawada region. आताचं जे विजयवाडा शहर आहे त्याच्या बाजूचा परिसर हा इंद्रपल नगरा म्हणून हे होतो. आणि नंतरच्या कालावधीमध्ये विष्णुकुंड डिनास्टीची
अमरावती सुद्धा कॅपिटल होती, रिजन अराउंड अमरावती, बट प्रॉमिनंट कॅपिटल ही इंद्रपल नगरा होती. यांचं होतं, हे कोण होते विष्णू कुंडिन? ओरिजिन ऑफ द डिनास्टी. दे वेर, म्हणजे काही हिस्टॉरियन असं सांगतात, दे वेर इनिशियली फ्युडेटरीज ऑफ वाकाटकाज. वाकाटका हे गुप्तांच्या समकालीन जी राजवट होती त्यांचे हे फ्युडेटरी सामंत होते. आणि दे वेर प्रोक्लेम्ड वैष्णवाइट्स. म्हणजे त्या काळामध्ये आपण बघितलं साऊथला बरेचसे शैवाईत म्हणजे शंकराला मानणाऱ्या राजवटी होत्या. तर त्याचा अपवाद म्हणून ही विष्णुकुंडिना डिनेस्टी वैष्णवाईट आयडेंटिटी ते असर्ट करत होते. ओके, दे केम टू पॉवर ड्यू टू पॉवर व्हॅक्यूम क्रिएटेड फॉल ऑफ इक्ष्वाकूज. त्यामुळं आंध्रामध्ये इक्ष्वाकू राजवटीचं पतन झाल्यानंतर त्यांची जागा विष्णुकुंडिन डिनास्टीने घेतली. हे लक्षात ठेवायचं. अँड द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, ह्या डिनास्टीबद्दल माहिती आपल्याला मेजरली कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन्स, some stone inscriptions, आणि हे सगळे इन्स्क्रिप्शन आपल्याला आत्ताचा आंध्र, तेलंगणा रिजन जो आहे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा की इक्ष्वाकूच्या नंतर ह्या रिजनमध्ये ईस्टर्न चालुक्याज, वेंगीचे ईस्टर्न चालुक्याज येण्याच्या मधल्या पिरियडमध्ये साधारणपणे 200 वर्ष ह्या विष्णुकुंड डिनास्टीनं राज्य केलं. ओके, नाव विल सी, म्हणजे काय यांचा पिरियड आहे तो 5th to 6th century इतका आहे. Now, as we have studied earlier dynasties on the similar line, now we will study the founder and important rulers of this Vishnukundina dynasty. So let us study founder and early rulers. Okay, so the founder king of Vishnukundana dynasty was Madhavarman the First. Madhavarman the First. He was founder. He established Vishnukundin power or dynasty in the mid 5th century
roughly around 445 CE, and he was former Wakataka feudatory. वाकाटका राजवट जी गुप्तांशी समकालीन होती, त्यांच्या राजवटीदरम्यान हा माधववर्मन त्याचा फेडेटरी म्हणून काम करत होता. अँड ही कन्सॉलिडेटेड, त्याला स्थापन केल्यानंतर त्याची राजवट त्यानं कन्सॉलिडेट सुद्धा केली. कन्सॉलिडेटेड हिज रूल इन कृष्णा गोदावरी रिजन, जो आंध्रचा मागाशी जो आपण कोट केला तोच दोआ, कृष्णा गोदावरी मधला रिजन त्यांनी कन्सॉलिडेट केला. सो द माधववर्मन वॉज द फाउंडर ऑफ विष्णुकुंडिन डिनास्टी. त्यांच्यानंतर एक महत्वाचा यांचा राजा होता, तो म्हणजे इंद्रवर्मन द फर्स्ट. इंद्रवर्मन द फर्स्ट. ऑब्विसली ह्यानं काय केले असणार आहे, थोडं एक्सपांड केलेलं असणार आहे. सो दिस इंद्रवर्मन फर्स्ट expanded his territory towards south. त्यानं आपल्या राज्याचा विस्तार थोडा दक्षिणेकडे केला. He issued copper grand plates ओके. तर हे नाव लक्षात ठेवावं लागेल का नाही, इंद्रवर्मनचं नाही लक्षात ठेवलं, माधववर्मनचं लक्षात ठेवा. यांच्यानंतर आणखीन महत्वाचा एक राजा येतो, माधववर्मन द सेकंड. माधववर्मन द सेकंड and this king Madhavarman the second, he is the greatest Vishnukundan ruler. While studying other dynasties also, we had seen that always there used to be one king who happened to be the greatest ruler of that dynasty. प्रत्येक राजवटीचा एक राजा इनव्हेरिएबली ज्यानं फाउंडर आहे तो सोडून त्याच्या नंतर आलेला एखादा राजा हा ग्रेटेस्ट रूलर असतो आहे, आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये ते राजवट झेनिथला टिपला पोचते आणि त्यानंतर त्याचं परत डिक्लाइन सुरू होतं. तर अशा पद्धतीने विष्णुकुंडन डिनेस्टीचा ग्रेटेस्ट रूलर हा माधववर्मन द सेकंड होता. सो इट मार्क्ड zenith of विष्णुकुंडिन पॉवर. विष्णुकुंडिन पॉवरचे ते त्यानं टिप तो अनुभवला. ही एक्सपांडेड हिज किंगडम. He expanded the Vishnukundin kingdom, and at the highest point of Vishnukundan dynasty, it covered the area from Kalinga in the north, that is Orissa, to Kanchi region in the south. So this was north-south expanse of the Vishnukundan dynasty.
So it was significant area as compared to others. During his rule, he came across many military conflicts with other dynasties, of which he defeated. उल्लेख करण्याइतपत त्या काळातील एक मोठी राजवट असलेली पल्लवास जे आहेत त्यांना त्यानं पराभूत केलं होतं. आणखीन एक छोटी डिनास्टी होती सालंग कायनाज, आंध्र रिजन मध्येच होती. या दोन राजवटींना पराभूत करून त्यांना आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं माधववर्मन दुसरा. अँड ही ॲज्युम्ड टायटल्स ऑल्सो, त्यानं स्वतःला उपाधी सुद्धा लावून घेतल्या होत्या. ही ॲज्युम्ड टायटल्स ऑफ महाराजा धीराज, महाराजा धीराजा and परम भागवत. परम भागवत, भागवत या शब्दावरून आपण सांगू शकतो की तो वैष्णवाईट आहे. तसं जर आपल्याला कन्फ्युजनचं आलंच, परम भागवत हे उपाधी कोणत्या राजाने केली होती तर ती विष्णुकुंडिनला आपण रिलेट करू शकतो. माधववर्मन हा विष्णुकुंडिन डिनास्टीचा ग्रेटेस्ट रूलर होता. आणि जर आपण माधववर्मन बघितलं तर अगोदरचे जे सगळे किंगडम होते आपण बघितलेले आहेत, कदंब असतील, वेस्टर्न गंगाज असतील, तर ते रिजनल किंगडम होते. पण माधववर्मन याचे ॲम्बिशियस होता, हा मला याला एम्पायर करायचं होतं. सो माधववर्मन सेकंड रिप्रेझेंट्स अर्ली इम्पिरियल ambition in Eastern Deccan. म्हणजे ईस्टर्न डेक्कन रिजनमध्ये अशी महत्त्वाकांक्षा असलेला साम्राज्य उभारण्याची हा माधववर्मन सेकंड होता. तसंच याच्यानंतरच्या काळामध्ये आपण बघू चालुक्य बदामीमध्ये पुलकेसिन दुसरा, तो पण अशाच पद्धतीचा महत्त्वाकांक्षी राजा होता. तर हे लक्षात ठेवायचं, माधववर्मन हा अतिशय महत्त्वाकांक्षी राजा होता. अँड इफ सर्टन सिच्युएशन फेवर्ड हिम, had the certain situation favored him, he would have converted his kingdom into a empire. एम्पायर त्याचं झालं असतं, पण हा इम्पिरियल ॲम्बिशन असणारा विष्णुकुंडिन डिनास्टीचा माधववर्मन हे नाव लक्षात ठेवा. याच्यानंतर ह्या राजवटीनं आणखीन महत्त्वाचे राजे बघितले. गोविंदवर्मन यांच्या नावावरून सांगू शकतो, डिनास्टीच्या नावावरून सांगू शकतो की ते वैष्णवाईट होते. गोविंदवर्मन नावाचा एक राजा आढळतो. त्याचबरोबर विक्रमेंद्र वर्मन, ओके. आता ह्या दोन राजवटींच्या काळात काय झालं, पल्लवास जे आहेत ते रिसर्जंट झाले परत. सो ड्युरिंग these two kings, this Vishnukundan dynasty faced Pallava resurgence. Pallava हे they were two bigger dynasty to be contained for a period of time. जरी माधववर्मन दुसऱ्यांना जरी पराभूत केला असेल तरी ते शांत बसण्यासारखे नव्हते. तर ते परत ह्या राजांच्या काळात ते परत रिसर्जंट झाले आणि तितकेसे उत्तराधिकारी लाभले नाहीत ह्या डिनास्टीला सुद्धा. त्यामुळं ज्या प्रकारे सगळ्या मोठ्या राजवटींचं होतं तसंच येतं झालं, ग्रॅज्युअल विकनिंग ऑफ सेंट्रल अथॉरिटी.
हे स्टेटमेंट कायम लक्षात ठेवायचं. बऱ्याच साम्राज्यांचा अंताच्या मागे हे कारणीभूत ठरतं, हे स्टेटमेंट. ग्रॅज्युअल विकनिंग ऑफ सेंट्रल ऑथॉरिटी. आता ही सेंट्रल ऑथॉरिटी म्हणजेच काय, तो राजा. त्यांचे पॉलिटिकल रिलेशन्स कसे होते, हे छोट्या छोट्या राजवटी असल्या कारणाने ते एकमेकाशी संघर्षात साऊथ इंडियामध्ये कायम असायच्या. फ्रिक्वेंट कॉन्फ्लिक्ट्स विथ पल्लवास ऑफ कांची. कांची जे पल्लव आहेत त्याच्याशी यांचं फ्रिक्वेंट कॉन्फ्लिक्ट होतं. आणि नंतरच्या काळामध्ये ईस्टर्न चालुक्याज, जे आहेत ते नंतरच्या काळामध्ये यांच्याबरोबर संघर्ष झाला. जरी हा संघर्ष सुरू असेल तर ते मेंटेन्ड मॅट्रिमोनियल रिलेशन्स marital alliances with डेक्कन पॉवर्स. दक्षिणेकडील राज्यांशी त्यांनी मराठा पॉवर हे केले होते. आणि नंतरच्या काळात त्यांनी ह्या ईस्टर्न चालुक्यांना त्यांनी ताब्यात घेतला. उत्तरेकडचा यांचा भाग, वेंगीचे जे रिजन आहे, वेंगीचा रिजन, त्याच्या आजूबाजूचा परिसर. थोडं रिलिजनच्या बाबतीत यांची भूमिका बघू. ॲज कोटेड सेव्हरल टाइम, दे वेर वैष्णवाइट्स. वैष्णविझमला त्यांनी पॅट्रोनेज दिलं होतं. सो वैष्णविझम वॉज डॉमिनंट. हे लक्षात ठेवायचं. यातल्या प्रत्येक डिनास्टी युनिक आहेत. म्हणजे आपण बघितलं, वेस्टर्न गंगा डिनास्टीच्या काळामध्ये जैनिझम डॉमिनंट होता. कदंबांच्या काळामध्ये ब्राह्मणिझम डॉमिनंट होता. विष्णुकुंडिन्यांच्या काळामध्ये वैष्णविझम डॉमिनंट होता. अँड रूलर्स वेअर डिव्होट वैष्णव्स. म्हणजे स्वतः राज्यकर्ते हे असे कट्टर भक्त होते. डिव्होट वैष्णवच. विष्णू वर्शिप प्रिव्हॅलंट. ह्या रिजनमध्ये, आंध्र रिजनमध्ये, आपण विजयनगरचं ज्यावेळी साम्राज्य झालं त्यावेळी ह्या रिजनमध्ये विष्णूचं कायमच वर्शिप हे होती, प्रॉमिनंटला होती. आता सुद्धा आपण तिरुपती जो बघतो तो विष्णू वर्शिपचाच पार्ट आहे, पण तो नंतर विजयनगरच्या 12व्या शतकानंतर तो पार्ट येतो. बट देअर रूट गोज बॅक टू दिस 5th to 6th century विष्णुकुंडिना डिनास्टीमध्ये जातं. आणि त्यांच्या टायटलवरून आपल्याला, म्हणजे ते आपलं टायटल त्या माधववर्मन दुसऱ्यानं जे घेतलं होतं, टायटल्स लाईक परमभागवता, भागवत. म्हणजे भागवत म्हणजे काय, विष्णूचा भक्त. तर परम म्हणजे अत्यंत टोकाचा. तर हे टायटल काय करतात, इंडिकेट डिव्होशन. ते डिव्होशन इंडिकेट करतात. आणि जरी ते वैष्णवाईट असतील तरी रिलिजियस टॉलरन्स जो आहे
धर्मसहिष्णुते होते. शैविझम अँड बुद्धिझम हे कंटिन्यू झाले. म्हणजे त्यांचे शैविझम आणि बुद्धिझमच्या बाबतीत त्यांची आकसाची भूमिका नव्हती. ते कंटिन्यू, दिस ट्रेड कंटिन्यूज. आणि जे बुद्धिस्ट ट्रॅडिशनमध्ये जे अमरावती बुद्धिस्ट ट्रॅडिशन आहे, अमरावती रिजनमध्ये जी फ्लरिश झाली होती, इट डिक्लाइंड, ही थोडीशी डिक्लाइन झाली, बट नॉट डिस्ट्रॉइड. हे महत्वाचं आहे, पण ती डिस्ट्रॉय नाही झाली. ओके, या पिरियड पासून पुढे आपण थोडंसं बुद्धिस्टचा इन्फ्लुएन्स डिक्लाइन होताना बघतो दक्षिणेकडे, पण पूर्णपणे नष्ट नाही झाली. सो ओव्हरऑल दिस विष्णुकुंडना डिनास्टी रूलर्स वेअर टॉलरंट टुवर्ड्स अ रिलिजन्स. ओके, तर त्यांचं आर्ट आणि आर्किटेक्चर बघू. आर्ट अँड आर्किटेक्चर. टेम्पल आर्किटेक्चर, जे विष्णुकुंडना डिनास्टीचं होतं. इट वॉज ऑफ अर्ली द्रविडियन स्टाईल अँड इट इन्फ्लुएन्स्ड, यांचा प्रभाव, यांच्या स्टाईलचा, मंदिरांच्या स्टाईलचा लॅटर पल्लव आर्किटेक्चर. म्हणजे पल्लवांचं आर्किटेक्चर हे खूप स्पेक्टॅक्युलर आहे. तर त्यांच्यावर प्रभाव विष्णुकुंडना डिनास्टीच्या दरम्यान जी स्टाईल डेव्हलप झाली, द्रविडियन स्टाईल, त्याच्यावर बघायला मिळतो. त्याचबरोबर ईस्टर्न चालुक्य हे जे त्यांचे जे समकालीन होते, ज्यांच्यावर त्यांचा संघर्ष चालायचा, तर त्यांनी सुद्धा यांची स्टाईल इतकी चांगली होती की ते आपल्या मंदिरामध्ये ते वापरायला चालू केली. नोटेबल कॉन्ट्रीब्युशन या टेम्पलच्या जर बघितला तर अर्ली जे स्टोन टेम्पल सापडतात, अर्ली स्टोन टेम्पल जे सापडतात कृष्णा गोदावरी रिजनमध्ये, हा कृष्णा गोदावरी रिजन लक्षात ठेवायचा. हा यांचा कोर एरिया होता. त्यामुळं रॉक कट केव्स पासून टेम्पल्स, रॉक कट म्हणजे काय, केव्ज आर्किटेक्चर पासून सेपरेट टेम्पल्स आर्किटेक्चरमध्ये विष्णुकुंडनांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि या टेम्पल्समध्ये विष्णू आयकॉनोग्राफी, विष्णूच्या मूर्ती किंवा विष्णूला दाखवणं, ह्याला त्यांनी प्रचंड पाठबळ दिलं. वैष्णव असल्या कारणानं पॅट्रोनेज ऑफ वैष्णव आयकॉनोग्राफी. तर हे आर्ट आणि आर्किटेक्चर, टेम्पल आर्किटेक्चरच्या बाबतीत यांचं महत्त्व अधोरेखित होतं. तर आपण बघितलं लँग्वेज अँड लिटरेचर. लँग्वेज अँड लिटरेचर, तर प्रामुख्याने यांनी इन्स्क्रिप्शनमध्ये संस्कृतचा यूज केलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. कदंबाज हे जे होते त्यांनी प्रॉमिनंटली, किंवा वेस्टर्न गंगाज जे होते त्यांनी कन्नडा यूज केलं. पण हे विष्णुकुंडन डिनास्टीनं संस्कृत
was used in inscription. Sanskrit was used in inscriptions. आणि याबरोबर प्राकृतचा सुद्धा आपल्याला इन्फ्लुएन्स पाहायला मिळतो अर्ली ग्रँड्समध्ये. प्राकृत was also used, but primarily Sanskrit, आणि it laid the foundation of Telugu language. तेलुगू लँग्वेज म्हणजे तेलुगू आयडेंटिटी एव्हा आत्ता तयार होऊ लागली होती. जसं कदंबा डिनास्टीनं कन्नड आयडेंटिटी तयार केली तसं विष्णुकुंडींनं पाया घातला. पूर्णपणे ते तेलुगू हे करत नव्हते. त्यामुळे आपल्याला कळून येईल की कन्नडा प्रिडेट्स तेलुगू अँड तमिळ प्रिडेट्स टू समवॉट कन्नडा. म्हणजे जर हेच बघायला झालं, जर कालावधी जर आपण बघायला गेला तर तेलुगू ही नंतर कन्सॉलिडेट झाली. तोपर्यंत तिथं राज्यकारभारामध्ये प्रशासनामध्ये संस्कृतच वापरली जायची. तर अशी ही डिनास्टीचा डिक्लाइन कशामुळे झाला? डिक्लाइन हे कॉमन कारण कॉन्स्टंट वॉर्स विथ पल्लवास. त्यांचे जे शेजारी होते पल्लवास आणि ईस्टर्न चालुक्यास यांच्यावर त्यांचा सतत संघर्ष व्हायचा, त्याच्यामुळे त्यांची विकनेस झाला. त्याचबरोबर राईज ऑफ ईस्टर्न चालुक्यास. चालुक्य हे दोन ठिकाणी झालं. ईस्टर्न चालुक्यास ऑफ वेंगी चे एक चालुक्य होते आणि बदामीचे एक चालुक्य होते. तर ह्यांच्या रिजनमध्ये हे वेंगीचे ईस्टर्न चालुक्य यांचं सामर्थ्य वाढलं आणि ह्यांनीच यांच्या रिजनचा हे घेतला, ताबा घेतला. सो दिस ईस्टर्न चालुक्याज ऑफ वेंगी सक्सिडेड इन द एरिया ऑफ विष्णुकुंडना डिनास्टी. म्हणजे यांची दे लॉस्ट टेरिटोरीज ऑल्सो. त्यांनी त्यांचा प्रदेशसुद्धा गमावून बसले. अँड पॉलिटिकल रिलेव्हन्स असो, म्हणजे फेडेटरी म्हणून सुद्धा राहिले नाही, ते पूर्णपणे संपुष्टातच आले. लॉस्ट टेरिटरीज अँड पॉलिटिकल रिलेव्हन्स. अँड बाय द 6th century, म्हणजे 6व्या शतकाच्या शेवटी 580-585च्या दरम्यान, बाय द लेट 6th century ही राजवट नामशेष झाली. इट मार्क द एंड ऑफ विष्णुकुंडन डिनास्टी. ओके, आता यांचा हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स काय आहे या राजवटीचं? हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स, ऐतिहासिक महत्त्व ह्या राजवटीचं. तर ते म्हणजे इट ॲक्टेड ॲज अ ब्रिज, एक दुवा म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या अगोदर जी मोठी राजवट होती इक्ष्वाकूच, आणि त्यांच्यानंतर जी राजवट होती चालुक्याज ऑफ वेंगी, ह्या दोन सामर्थ्यशाली राजवटींच्या मधला दुवा म्हणून त्यांनी काम केले. आणि एक रिलिजियस दृष्ट्या त्यांनी महत्त्वाचं काम काय केलं? कन्सॉलिडेटेड वैष्णविझम इन आंध्रा रिजन. आंध्रा रिजनमध्ये वैष्णविझमला त्यांनी कन्सॉलिडेट केलं.
म्हणजे जे आज तागायत आपल्याला त्याचं हे बाय इन्फ्लुएन्स पाहायला मिळतो पर्टिक्युलरली. बाकीच्या इतर साऊथच्या रिजनमध्ये मुरुगन म्हणजे शैवाईट जास्त इन्फ्लुएन्स पाहायला मिळतो. पण आंध्र रिजनमध्ये जे वैष्णविझमचा प्रवाह आहे तो ह्या डिनास्टीमुळं ह्या राजांनी अतिशय ॲग्रेसिव्हली वैष्णविझमला पॅट्रोनेज दिल्यामुळं आपल्याला पाहायला मिळतो. दे ऑल्सो हेल्प्ड इन द पॉलिटिकल इंटिग्रेशन. म्हणजे माधव वर्मन दुसऱ्याच्या कालावधीमध्ये एक पॉलिटिकल इंटिग्रेशन झालं ईस्टर्न डेक्कनचं. एका राजाच्या राजवटीखाली ते आले. त्यामुळे नंतर ह्याचाच पायाचा वापर करून तेलुगू आयडेंटिटी ह्याच्यामध्ये तयार होऊ शकली. आणि हा जो माधव वर्मन सेकंड होता तो त्याचे आपल्याला एक एक्झाम्पल त्याच्या स्वरूपात पाहायला मिळतं की इम्पिरियल ॲस्पिरेशन, साम्राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा गुप्ता पिरियड नंतर, उत्तरेला गुप्ता पिरियड होतं, पण गुप्ता पिरियड नंतर ज्या प्रमाणात चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य त्याची जी होती महत्वाकांक्षा त्या पद्धतीचाच हा राजा होता माधव वर्मन. तर इम्पिरियल ॲस्पिरेशन आउटसाइड गुप्ता हार्टलँड आपल्याला त्या माधव वर्मन राजाच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतं. Okay, so this was information regarding Vishnu Kundina dynasty. If we can summarize this entire Vishnu Kundana dynasty in a single line, the Vishnu Kundanas were Vaishnavite rulers basically of the eastern Deccan who consolidated Andhra Telangana region politically and culturally between the decline of Ikshvaku dynasties and rise of Chalukyas ऑफ वेंगी और ईस्टर्न चालुक्याज. हा त्यांचा सिग्निफिकन्स आहे. तर सांगितलेल्या 2-3 गोष्टी एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. यांचं कॉन्ट्रीब्युशन रिलिजनमध्ये थोडंसं सिग्निफिकंट आहे. ओके, नाव विल सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट डिनास्टी अँड दॅट इज कालभ्रा डिनास्टी. Kalabhra. Okay, the time period given for Kalabhra dynasty is generally 3rd century to 6th century CE हा आपल्याला पाहायला मिळतो. 3रं ते 6वं शतक इसवी सनानंतर. आणि ही डिनास्टी थोडीशी युनिक आहे कालभ्रा डिनास्टी in the sense that कालभ्रा डिनास्टी जर आपण हे केलं बघायची झाली, they were non-Sangama rulers whose interregnum disrupted early Tamil polity and facilitated the spread of Jainism and Buddhism, marking a major transition in South Indian history. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो की कालभ्रा डिनास्टी जी आहे ही थोडीशी मिस्टिरियस आहे. म्हणजे याची आपल्याला जास्त माहिती मिळत नाही. त्यामुळं इट इज ऑल्सो नोन ॲज डार्क एज ऑफ तमिळ हिस्ट्री. हा जो पिरियड आहे कालभ्रा डिनास्टीचा, डार्क एज ऑफ तमिळ हिस्ट्री. आता डार्क एज ऑफ तमिळ हिस्ट्री का म्हणतात? नॉट इन द सेन्स की ते रूलर्स वाईट होते, पण ह्या जवळपास 300 वर्षांच्या मध्ये आपल्याला काहीच म्हणजे अशी माहिती मिळत नाही. राजे कोण होते, त्यांनी राज्य कशी केली, इन्स्क्रिप्शन्स मिळत नाहीत. म्हणजे ह्याच्या अगोदरच्या कालामध्ये जर आपण बघितलं तर 3rd सेंचुरीच्या अगोदर, तर अगोदरच्या 600 कालावधीमध्ये हा संगम पिरियड होता. हे सुद्धा आपण सेपरेट लेक्चरमध्ये बघणार आहोत. संगम पिरियड हा तमिलकम जो आहे त्याचा सुवर्ण काळ होता.
त्या काळात. आणि हा जो पिरियड आहे हा 3rd सेंचुरी BC पासून, इसवी सन पूर्व 3रं शतक ते इसवी सनानंतर 3रं शतक, म्हणजे इसवी सनापूर्वीची 300 वर्ष, इसवी सनानंतरची 300 वर्ष, म्हणजे मौर्य कालावधी आपण बघितलेला उत्तरेतला, पोस्ट मौर्यन कालावधी, ह्या दोन्ही पिरियडमध्ये हा संगम पिरियड मानला जातो. संगम म्हणजे काय, तर ही असेंब्ली असते, असेंब्ली होती तमिळ साहित्यिकांची. तर ह्याच्या अगोदरच्या 600 वर्षांच्या मध्ये ह्या संगम लिटरेचरमधून आपल्याला विस्तृत माहिती मिळते ह्या त्या कालखंडामधली. ह्या 3rd सेंचुरी टू 6th सेंचुरी CE पर्यंत हा कालभ्रा रूल इथं चालतो. 6th सेंचुरी नंतर पुढे सुद्धा आपल्याला बरेचसे इन्स्क्रिप्शन, राजवटींची माहिती मिळते, पल्लवाज, केराज, पंड्याज यांच्या बाबतीत. पण ह्या रिजनमध्ये जो आहे इसवी सन 3रं शतक ते इसवी सन 6वं शतक, ह्यामध्ये माहिती जास्त मिळत नाही आपल्याला. ह्या कालखंडातले आपल्याला पुरावे उपलब्ध नाहीत. याच्या अगोदरचे पुरावे उपलब्ध आहेत, याच्या नंतरचे पुरावे उपलब्ध आहेत. आणि हा कालावधी थोडा का नाही, हा 300 वर्षांचा कालावधी. दॅट्स वाय कालभ्रा डिनास्टी ज्या कालावधीसाठी रूल केली त्याला डार्क एज ऑफ तमिळ हिस्ट्री म्हणतात, फॉर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीच्या अभावी. कशाचे, इन्स्क्रिप्शन्सच नाही आहेत जास्त, त्यांचं आर्किटेक्चर जास्त नाही, हे नाही आहे. तर त्या दृष्टीने हे मिस्टिरियस रूलर आहेत. म्हणजे कोण होते, त्यांचा सगळ्यात पराक्रमी राजा कोण होता, स्थापना कोणी केली, सक्सेशन कसं होतं, ह्यात काही माहिती आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकत नाही. दॅट्स वाय दिस पिरियड इज नोन ॲज डार्क एज ऑफ तमिळ हिस्ट्री. Okay, so on that backdrop we will study Kalabhra dynasty. The Kalabhras were mysterious ruling group, म्हणजे थोडेसे गूढता आहे त्यांच्या बाबतीत. मिस्टिरियस ruling group that dominated तमिलकम. तमिलकम म्हणजे तमिळ बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश. आफ्टर डिक्लाइन ऑफ, तर ह्या तमिलकमचे 3 हे होते, अर्ली चोलाज, पंड्याज, केरा रूलर्स. ओके, या तिन्ही राजवटींचा उल्लेख आपल्याला मौर्य साम्राज्याच्या इन्स्क्रिप्शन्समध्ये मिळतो, अशोकाच्या याच्यामध्ये मिळतो. आणि हे 3 रूलर्सचा कालखंड हा जो आहे 3rd सेंचुरी BCE, इसवी सन पूर्व 3रं शतक ते 3rd सेंचुरी CE, इसवी सनानंतरचं 3रं शतक, ह्या कालावधीला संगम पिरियड मानलं जातं. ओके, आपण सेपरेट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सांगा आता फक्त एवढं लक्षात ठेवा. तर ह्यांनी कुणाला रिप्लेस केलं, तर हे वीक झाले तिन्ही, चोलाज, पंड्याज, केराज, आणि त्यांनी त्यांना रिप्लेस केलं. देअर रूल, ह्या कालभ्रा डिनास्टीचा रूल, देअर रूल disrupted the Sangam age political order. संगम एजची जी पॉलिटिकल ऑर्डर होती ती त्यांनी खंडित केली. ओके, त्यामुळे ह्या पिरियडला कधी कधी कालभ्रा इंटररेग्नम सुद्धा म्हणतात. इंटररेग्नम म्हणजे पॉज म्हणजे का ते स्टॅग्नेशन आलं नव्हतं, पण माहिती नाही म्हणून ते डार्क एज, इंटररेग्नम हे शब्द त्यासाठी वापरतात की ह्या कालखंडाची माहिती नाही, किंवा डार्क एज ऑफ तमिळ हिस्ट्री, डार्क एज ऑफ
Tamil history. So this dark age of Tamil history reflects lack of inscription and not cultural stagnation. हे लक्षात ठेवायचं आपल्या UPSCच्या अभ्यासाच्या दृष्टीनं. व्हॉट इट रिफ्लेक्ट्स, ते काय दर्शवतं? लॅक ऑफ इन्स्क्रिप्शन्स and it is not cultural stagnation. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या ठप्प पडलं नव्हतं म्हणून डार्क एज नाही, तर माहिती मिळत नाही म्हणून. ओके, तर यांचा टेरिटोरियल एक्सटेंट काय होता, तर ह्या ज्या 3 राजवटींचा होता तोच असणार आहे यांचा टेरिटोरियल एक्सटेंट. प्रामुख्यानं मॉडर्न डे तमिळनाडू, साऊथ कर्नाटका, अँड सम पार्ट ऑफ आंध्र. मोठ्या रिजनवर यांनी रूल केलं आणि यांचे जे मेजर सेंटर होते, जी काय थोडी थोडकी माहिती सापडते त्याच्यावरून आपल्याला सांगू शकतो. मेजर सेंटर हे मदुराई होतं, म्हणजे पंड्यांनी नंतर फ्लरिश झालं पंड्यांच्या काळामध्ये. काही कालावधीसाठी कांची सुद्धा होतं. ओके, तर यांची ओरिजिन आणि जर आयडेंटिटी कालभरा डिनास्टीच्या रुलर्सची बघितली, origin and identity and it is highly debated, कारण सोर्सच नसल्यामुळं बरंच रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे जे अपुरं आहे. हे सांगू शकत नाही आपण ते कोण होते एक्झॅक्टली. मग जे काही सोर्सेस वापरलेले आहेत रिकन्स्ट्रक्शनसाठी ते कुठले वापरलेले आहेत, तर बऱ्याच अंशी लिटररी सोर्स वापरलेला, साहित्यिक सोर्स. नंतरच्या काळात जे यांच्याबद्दल कर्सरी उल्लेख झाले त्याच्यावरून आपण सांगू शकतो. तमिळ इपिक्स, सीलपड्डीकरम, मणिकेलाई, काही जैन वर्क्स लिटररी सोर्स आहेत. त्याच्यामध्ये इनडायरेक्ट रेफरन्स आहेत. इपिग्राफिक एव्हिडन्स जे शिलालेख आहेत ते अतिशय लिमिटेड आहेत. इपिग्राफिक एव्हिडन्सेस यांचे स्वतःचे अजिबात नाहीत. यांच्या अगोदरचे राजे, यांच्या नंतरच्या राजांनी इन्स्क्रिप्शन, कॉपर प्लेट, ग्रँडचे इन्स्क्रिप्शन बरेचसे इश्यू केले, पण यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे यांच्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे इनडायरेक्ट रेफरन्सेस दुसऱ्यांच्या याच्यामध्ये आपल्याला मिळतात, त्याच्यावरून सांगता येतं. इनडायरेक्ट रेफरन्सेस इन पल्लवाच्या इन्स्क्रिप्शनमधून, पंड्यांच्या रेकॉर्ड्समधून आपल्याला इनडायरेक्ट इन्स्क्रिप्शन्स मिळतात. थोडेसे कॉईन्स सापडतात त्यांचे विथ नॉन संगम सिम्बॉल्स, म्हणजे संगम कालावधीमध्ये ज्या राजवटी होत्या त्यावेळी त्यांच्या कॉईन्सवर त्यांचे सिम्बॉल्स असायचे. तर ते सम न्यूमिस्मॅटिक म्हणजे नाणे विषयिक कॉईन्स, सम न्यूमिस्मॅटिक एव्हिडन्स. आणि म्हणजे काय सांगू शकतो आपण, ते नॉन संगम सिम्बॉल्स. संगम डिनास्टीचे जे सगळं होतं त्यांनी ब्रेक केलं सगळ्या गोष्टी, त्यांनी नाणी सुद्धा त्यांची थोडीफार वेगळी सापडतात. आता पॉलिटिकल नेचर काय होतं यांच्या रूलचं, पॉलिटिकल नेचर ऑफ रूल.
दे ओव्हरथ्रू एस्टॅब्लिश्ड मोनार्कीज, म्हणजे त्यांनी पूर्णपणे नष्ट केल्या ज्या प्रचलित होत्या त्या काळामध्ये. एस्टॅब्लिश्ड मोनार्कीज कोणत्या होत्या मोनार्कीज? पंड्याज, चोलाज आणि केरळच हे जे आहेत त्यांना त्यांनी पूर्णपणे विस्थापित केलं, ओव्हरथ्रो केलं. अँड दे सप्रेस्ड, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, दे सप्रेस्ड ब्राह्मणिकल इन्स्टिट्यूशन. ब्राह्मणिकल इन्स्टिट्यूशन्स. संगम पिरियडमध्ये आपल्याला ब्राह्मणिक रिलिजनचं उदात्तीकरण पाहायला मिळतं. जरी ते टॉलरंट पिरियड होता, सेक्युलर बऱ्याचदा होता, तरी ब्राह्मणिक रिलिजन हा फॉलो केला जायचा, तर ते सप्रेस बऱ्याच अंशी केलं त्यांनी. पॉसिबली सेंट्रलाइज ऑथॉरिटी, कारण इतके वर्ष जर ते राज्य करत असतील, जवळपास 200-300 वर्ष, दे पॉसिबली हॅड सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी, पण काहीच माहिती मिळत नाही, ठामपणे आपण सांगू शकत नाही. ॲब्सेन्स ऑफ डिटेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड प्रशासनाचं काहीच आपल्याला मिळत नाही. ॲब्सेन्स ऑफ डिटेल्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड्स. ओके, आणि ह्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे यांच्याविषयीचा अभ्यासाचा, तो म्हणजे रिलिजन. आणि ते कारण असू शकतं की यांच्याबद्दल जास्त माहिती का नाही. एक गोष्ट ह्यांच्याबाबत आपल्याला प्रकर्षानं जाणवते, म्हणजे जास्त ठामपणे सांगता येते, दे वेर गिविंग हाय पॅट्रोनेज टू जैनिझम अँड बुद्धिझम. याच्यावरून काय दिसतं, दे वेर सपोर्टर्स ऑफ हेटेरोडॉक्स सेक्ट्स, म्हणजे जैनिझम आणि बुद्धिझम हे वैदिक रिलिजनच्या विरोधात उभी राहिलेली चळवळ होती. तर अशा हेटेरोडॉक्स म्हणजे थोड्याशा वेगळ्या वाटेवर जाणाऱ्या चळवळींना आणि पॅट्रोनेज दिला, म्हणजे ब्राह्मणिक इन्फ्लुएन्सला त्यांनी अंडरमाइन केलं. दे वेर स्ट्रॉंग सपोर्टर्स ऑफ जैन मंक्स अँड बुद्धिस्ट संघाज. हे कशावरून कळतं आपण, तर ह्यांच्या पासिंग रेफरन्स जे जैन लिटरेचरमध्ये आहेत, बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये आहेत, त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्यांनी बऱ्याच अंशी सपोर्ट केला. आणि वैदिक सॅक्रिफाईस जे कर्मकांड आहेत ते डिक्लाइन झाले, जे संगम पिरियडमध्ये होते त्यांच्या अगोदरच्या काळामध्ये ते डिक्लाइन झाले. आणि आपल्याला ह्या पिरियडमध्ये रिड्युस्ड ब्राह्मीण लँड ग्रँट्स, म्हणजे ब्राह्मणांना जे जमिनी दान दिले जायचं जे प्रमाण होतं ते ह्या कालभ्रा डिनास्टीमध्ये प्रचंड प्रमाणात कमी झालं. आणि ह्याच कालामध्ये जैन आणि बुद्धिझमचा ह्या जे हेटेरोडॉक्स सेक्ट्स आहेत यांचा प्रभाव, इन्फ्लुएन्स पीकला पोचला तमिलकममध्ये, म्हणजे तमिळ बोलणाऱ्या प्रदेशामध्ये. बुद्धिझम आणि जैनिझमचा परमोच्च बिंदू प्रभावाचा हा कालभ्रा डिनास्टीचा होता, ही गोष्ट लक्षात ठेवायची. दे वेर स्ट्रॉंग. आता याच्या अगोदर कसं होतं,
आपण बघितलेलं विष्णुकुंडीन असतील, कदंबाज असतील, ते कदंबाज हे ब्राह्मणिझमला सपोर्ट करायचे, पण ते जैन आणि बुद्धिस्टच्या बाबतीत थोडेफार टॉलरंट होते. विष्णुकुंडीन हे वैष्णवाईट होते, पण ते शैवाईटच्या बाबतीत टॉलरंट होते. पण हे कालभ्रा जे आहेत, हे जैन आणि बुद्धिझमचे प्रचंड सपोर्टर होते आणि ते वेदिक ह्याचे विरोधक सुद्धा आपण मानले जाऊ शकतो. आपण इतपत त्यांनी म्हणजे थोडंफार ते त्या ब्राह्मणिकल रिलिजनच्या थोडेसे ते विरोधात होते, हे आपण सांगू शकतो. मग त्यामुळे सुद्धा डार्क एजचे म्हणू शकतो आपण, की त्यामुळे रेफरन्स नंतरच्या लिटरेचर, कारण त्यांच्यानंतर परत ब्राह्मणिकल रिलिजन किंवा वेदिक रिलिजन इन्फ्लुएन्स आहे तो परत गेन केला. ओके, आता ह्यांचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स काय आहे, तर यांच्या राजवटीची राज्यांची माहिती वगैरे काही मिळत नाही. तर हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, ऐतिहासिकदृष्ट्या यांचं महत्त्व काय आणि त्यांच्या गोष्टीत काय काय झालं, तर त्याच गोष्टी हे होणार की इट एंडेड संगम पॉलिटिकल कंटिन्युटी. यांच्या अगोदर जी प्रचलित होती, अस्तित्वात होती तमिलकममध्ये, संगम पॉलिटिकल कंटिन्युटी यांनी ब्रेक केली. स्ट्रेंथन जैन बुद्धिस्ट प्रेझेन्स. म्हणजे असा जर आपल्याला प्रश्न विचारला, कोणत्या राजवटीच्या कालखंडामध्ये दक्षिणेमध्ये प्रामुख्याने तमिलकममध्ये जैन आणि बुद्धिस्टचा इन्फ्लुएन्स सर्वोच्च होता, तर तो कालभ्रा डिनास्टीच्या खाली होता. आणि ह्याला रिॲक्शन म्हणूनच नंतर शैव वैष्णव रिवायवल झालं ह्या भागामध्ये. म्हणजे ह्या राजवटीनंतर जे दाबून ठेवलं होतं शैव वैष्णवांना, त्यांचं रिवायवल आपण झालं. त्यामुळे हे मेन्सच्या दृष्टीनं हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यात फॅक्च्युअल डाटा जास्त नाही, पण कन्सेप्च्युअल खूप आहे. त्यामुळे आपण ह्याला डार्क एज न म्हणता कालभ्रा इंटरेंगम हा शब्द वापरायचा. इंटरेंगमचा मिनिंग मी सांगितलं, पॉज. ओके, आणि याच्यामुळं भक्ती मुवमेंटच्या वैष्णवाच्या रिवायवला सुद्धा हे झालं. की यूपीएससीला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की क्रिटिकली एक्झामिन द कन्सेप्ट ऑफ डार्क एज इन द अर्ली तमिळ हिस्ट्री, तर ते कालभ्रा डिनास्टीशी आपल्याला लिहावं लागेल. किंवा डिस्कस द रोल ऑफ कालभ्राज इन शेपिंग द रिलिजियस हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया. तर कालभ्राचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांनी दक्षिणेकडे जैन बुद्धिस्टांना हे पण केलं, पण त्यांनी उद्युक्त सुद्धा केलं रिॲक्शन म्हणून. त्यामुळे शैव वैष्णव जास्त ॲग्रेसिव्हली यांच्यानंतर प्रस्थापित झाले, त्यामुळे हे रिलिजियस कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आहे. So on that context, कालभ्रा डिनास्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल. जर आपल्याला समरीज करायची झाली ह्या कालभ्रा डिनास्टीची, तर द कालभ्राज वेअर non-Sangam rulers whose interregnum, हे पाठ करून ठेवला तरी चालतील, interregnum disrupted early Tamil polity and facilitated the spread of Jainism and Buddhism, making
major transition in South Indian history. साऊथ इंडियन हिस्ट्रीमध्ये त्यांनी मेजर ट्रान्झिशन केले. सो दिस गिव्स the description, some more description regarding Kalabhra dynasty. Important आहे कालभ्रा dynasty conceptual आणि मेन्शनच्या दृष्टीने.